भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। मला वाटते ही समस्या संपून जाणार आहे। जोपर्यंत बायपास नाही आहे तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट याला सुधारणा करण्यासाठी प्रयत्न तर करू शकतात, परंतु 100% SSB होऊ शकत नाही। कारण माझी गाडी 2-3 दिवस मध्ये 2-3 वेळा अटकली। पोलीसचे बरेचसे लोक होते तरी सुद्धा तो कारण इनफ्लो इतका जास्त आहे आणि आउटफ्लो खूप स्लो आहे, तर ट्रॅफिक खूप स्लो होऊन जाते। तर ते ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपले काही इनोव्हेटिव्ह सजेशन असेल तर मला सजेशन द्या। ट्रॅफिकचे कर्मचारी काही लोकांनी सांगितले ते दिसत नाही। मी सुद्धा काल ट्रॅफिक PI ला फोन करून बोरकरला सांगितले होते की आपण याला ट्रॅफिक कर्मचारी मला दिसले पाहिजे। आणि मी सुद्धा फिरणार, मी असा ऑफिस मध्ये बसून बंगल्यामध्ये राहून काम करणारा अधिकारी नाही। आपले मध्ये येऊन स्पॉटवर येऊन कुठल्याही ठिकाणी काय झालं तर मी स्पॉट व्हिजिट करतो आणि समस्याचा अनालिसिस करून त्याच्यावर समाधान करण्याचा प्रयत्न करतो। तर मी सुद्धा येणार आहे। याच्यावर काही इनोव्हेटिव्ह सजेशन जर आपले आले तर आपण ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। आउटर इंद्रपालनी एक सुद्धा आउटर पोस्टला जे चौकी आहे तिथे लोक राहत नाही, ते मी आता बघतो। रेतीपासून कालीपिलीचा एक इश्यू आपण सांगितले, ते सुद्धा आम्ही बघणार आहे की काय इश्यू आहे, त्याच्यावर कसा कारवाई करता येईल। नदीमनी जे सांगितलं पोलीस प्रेझेन्स राहत नाही, तर QR कोड बाबत जे पोलिसिंग आहे, QR कोड वेगवेगळ्या ठिकाणी QR कोड पोलीस लावते आणि जे निर्जन स्थळ आहे, महिला सुरक्षाचे जे निर्जन स्थळ आहे तिथे QR कोड लागले पाहिजे। ते सिस्टम आहे किंवा कसे मी ऍडिशनल साहेबांना विचारतो। नाही असेल तर आम्ही नागपूरमध्ये DCP असताना QR कोडचा एक प्रकल्प राबवला होता, ज्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत असे स्पॉट आयडेंटिफाय केले, जसा मॅडमनी सांगितलं की जे निर्जन स्थळ आहे, मुलींच्या शाळा आहे, तर रात्रीमध्ये जे जसं स्पॉट आपण खात रोड सांगितले, असे स्पॉटवर पोलीस तिथे जाऊन मोबाईलमध्ये त्यांना स्कॅनिंग करावं लागेल आणि स्कॅनिंग करून ते स्पॉट व्हिजिट करावं लागेल। तर QR कोड असेल तर त्याला आणखी एफिशियंट करण्याचा आम्ही प्रयत्न करू। पोलीस तर दिसणार आहे, आता पोलीस आता रोडवर दिसणार, वर्दीमध्ये दिसणार, ते वर्दीमध्ये राहणार आहे। ऑन ड्युटी जे लोक वर्दीवर राहत नाही, ज्यांना अलाव आहे, जसे LCB DSP चे कर्मचाऱ्यांना अलाव आहे, बाकीचे सगळे लोक डिसिप्लिन मध्ये वर्दीवर दिसले पाहिजे। ते वर्दीवर राहणार आणि त्यांची ड्युटी जे 12 तासाची किंवा 8 तासाची जी काही ड्युटी शिफ्ट आहे ते शिफ्ट मध्ये दिसतील, ते बरोबर लाईनवर येणार आहे। संजीवनी सुद्धा गहू तस्करीचा मॅटर सांगितला, पारडी नाका आणि इतर जे आमचे सोर्स नागपूरला आहे। नागपूरमध्ये काम करताना मी झोन 4 मध्ये होतो, कामटी आणि जे इतर एरिया आहे त्याबद्दल मला माहिती आहे, कोण लोक आहे, काय करतात, कसे करतात, त्यांच्या मोडस ऑपरेंडी माहिती आहे। आणि नागपूरची जी क्राईम ब्रांच आहे तिथे सुद्धा आमचे अधिकारी कार्यरत आहे। तर याच्यावर कसे कंट्रोल करता येईल ते आम्ही बघू। शारदा मॅडमनी महिला बच्चियों की सुरक्षा के बाबत 12 से 96 स्कूल आहे, पॉक्सोचे ई-बॉक्स नाही आहे, याबद्दल आपण सांगितले। चांगला विषय आहे, यावर पोलीस डिपार्टमेंटनी काम करण्याची गरज आहे। प्रत्येक शाळेला आमचे लोक आता व्हिजिट करणार आहे। पोलीस काका, पोलीस दीदीचा एक प्रोग्राम ऑलरेडी चालू आहे, ते बरोबर आहे किंवा कसे मुलांची सुरक्षासाठी आता एक GR आलेला आहे, शैक्षणिक डिपार्टमेंटचा एक GR आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक शाळांमध्ये CCTV राहिले पाहिजे आणि वेगवेगळे धोरण त्याच्यामध्ये दिलेले आहे आणि डिस्ट्रिक्ट जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तो इम्प्लिमेंट करत आहे।
क्राईमच्या अँगलनी जे काही इम्प्लिमेंट करता येईल ते आम्ही बघणार आहे. लहान मुलीबाबत विषय सांगितला, बाईक्स बाबत जे विषय सांगितला, ऍक्सिडेंट बाबत, बदलापूर बाबत जे विषय सांगितला. महत्वाचे विषय आपले सट्टा जुगार आहे. सट्टा आणि जुगारवर मी आपल्याला सांगू इच्छितो की झिरो टॉलरन्स राहणार आहे. झिरो म्हणजे झिरो. कुठल्याही ठिकाणी सट्टा, जुगार, गांजा हे दिसला तर आता मी कालचे VC मध्ये आमचे ठाणेदारांनी मी क्लिअर मेसेज दिलेला आहे की आपल्या एरियाचे अवैध धंदे बंद झाले पाहिजे. बंद झाले नाही तर आम्ही स्वतः रेड करतो. मी असा मी वेळ आदेश देत नाही, मी स्वतः जाऊन रेड करत आहे. वर्धेमध्ये, नागपूरमध्ये, नांदेडमध्ये, यवतमाळमध्ये स्वतः रेड केलेली आहे मी आणि इथे सुद्धा स्वतः रेड करणार. परंतु माझी रेड झाली तर ते पोलीस स्टेशन इन्चार्ज तिथे राहणार नाही. पोलीस स्टेशन इन्चार्ज नक्कीच त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे. माझी किंवा LCBची रेड झाली तर त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे. तर माझा मेसेज राहील माझे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि ठाणेदारांना की जे जुगार, सट्टा आणि अवैध धंदे आपल्या एरियामध्ये आहे त्याच्यावर चांगला कारवाई करा. ड्रंक अँड ड्रायव्हिंगचा एक इश्यू आपण सांगितले. मिडनाईट नंतर 10 नंतर सुद्धा मिडनाईट याची कारवाई झाली पाहिजे. ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे केसेस वाढवण्यासाठी मी प्रयत्न करू. ड्रंक अँड ड्रायव्हिंग, सीट बेल्टचे केसेस जास्त असले पाहिजे कारण त्यामुळे ऍक्सिडेंट होतात, लोकांचे जीव जातात. ते मर्डरपेक्षा कमी नाहीये. हालाकी याच्यामध्ये तरतूद शिक्षा कमी आहे, परंतु ड्रंक अँड ड्रायव्हिंग केली आणि कोणाचा जीव गेला ते मर्डरपेक्षा कमी नाही. एक माणसाचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त होतात. आमच्या जिल्ह्यामध्ये, वर्धेमध्ये 250 पेक्षा जास्त हे होते एक वर्षामध्ये ऍक्सिडेंट, फॅटल ऍक्सिडेंट होते. परंतु आम्ही 13, 14, 15 हजार केसेस केले. वेगवेगळे ट्रॅफिकचे केसेस केले. मोहीम घेतली महिन्यामध्ये, दर आठवड्याला एक मोहीम आम्ही करत होते. त्या सगळ्याचा इफेक्ट हे झाला. सुमारे 60 ते 70 लोकांचे जीव आम्ही वाचवले एक वर्षामध्ये. ते 250च्या फिगर 160, 170 वर आला. त्याच्यावर आणखी काही इनोव्हेटिव्ह सजेशन आपले असेल तर मला द्या, कारण ते नॅशनल हायवे खूप आहे आणि खूप मोठा जळ वाहतूक आहे. परंतु यावर काम करण्यासाठी जे काही इनोव्हेटिव्ह सजेशन आपले असेल त्यावर आपण काम करू. रोटरी किंवा लायन्स क्लब किंवा इतर जे संघटना आहे जे ट्रॅफिकमध्ये काम करते त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करतो. गांधी चौकवर लोक राहिले पाहिजे, पोस्ट ऑफिस चौकवर लोक राहिले पाहिजे, ते आम्ही बघू की कसे आम्ही करता येईल. खात रोडवर जे सायलेन्सरचा विषय आहे नक्कीच यांच्यावर मोठा ऍक्शन आम्ही घेऊ. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जे सायलेन्सर आहे ते जप्तीची कारवाई आजपासून सुरू होऊन जाईल. मला अशी कारवाई जे आरवी नाका आहे वर्धामध्ये, आरवी नाकावर खूप प्रॉब्लेम होती. प्रत्येक मीटिंग मध्ये लोक मला हे सांगत होते की साहेब हे मुला स्पेशली ते ट्रिपल सीटिंग करून रॅश ड्रायव्हिंग करतात. ते संपून टाकली आम्ही. 99% आम्ही असं म्हणणार नाही की 100% झाला, परंतु 99% ते समस्या कमी झाली. एक हात रोडवर अशी समस्या जर आहे तर आम्ही स्वतः प्रायव्हेट गाडीमध्ये जाऊन आम्ही बघतो. वेगवेगळ्या ठिकाणी प्रायव्हेट वाहनामध्ये बसून सर्वे आम्ही करणार आहे की कुठे काय चालू आहे आणि याच्यावर चांगला ऍक्शन आम्ही घेणार. मोकाट जानवर बद्दल जे इश्यू आहे ते पोलीस डिपार्टमेंटच्या, फक्त पोलीस डिपार्टमेंटच्या विषय नाही आहे. जे संबंधित डिपार्टमेंट आहे नक्कीच याच्यामध्ये ऍक्सिडेंट होतात तर पोलीस डिपार्टमेंटला दखल घ्यावा लागेल. आम्ही दखल घेतो, परंतु इतर डिपार्टमेंट जे आहे आमचे कलेक्टर साहेब सोबत मीटिंग करून, कलेक्टर साहेब आमचे IPS बॅचचेही आहे, ते आमच्या सोबत IPS ट्रेनिंग मध्ये होते आणि नंतर आता ते IAS झाले. परंतु बॅचमेट असल्यामुळे एक चांगला कोऑर्डिनेशन नक्कीच राहणार आहे त्यांच्यासोबत. त्या समस्याच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला CEO, नगरपालिका आणि इतर डिपार्टमेंटला घेऊन याच्या समाधान आम्ही करू. असे काही लोक, पोलीसचे लोक प्रायव्हेट आणि अवैध धंदेमध्ये इन्व्हॉल्व दिसले
मी वर्धामध्ये असताना सुमारे 6 लोकांवर 311ची कारवाई केली. 311 म्हणजे खात्यातून बाहेर काढले असे लोकांवर 311 प्रमाणे आम्हाला कारवाई करावी लागेल. जे काही पोलीस अधिकारी कर्मचारी अवैध धंदेमध्ये इन्व्हॉल्व आहे ते पकडून आपले माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यांच्यावर खूप मोठा ऍक्शन आम्ही घेणार. जर आम्हाला एव्हिडन्स मिळाला तर डिपार्टमेंटल इन्क्वायरी, सस्पेन्शनची कारवाई आधी बोलून समजवतो. तोच पद्धत आहे माझी. आधी बोलवतो, विनंती करतो, समजवतो, नंतर सस्पेन्शन, नंतर पी, नंतर डी, नंतर 311ची कारवाई. परंतु वेळ देणार आहे मी. असं नाही आहे की त्यांना संपून टाकणार. सुधारणा झाली तर राहा, तुम्ही खात्यामध्ये राहा. सुधारणा झाली नाही तर ते 3 स्टेपच्या जे प्रोसेस आहे, आधी दवा, नंतर इंजेक्शन, नंतर सर्जरी, ते मला करावं लागेल. तर हे नक्कीच आम्ही करतो. इलिगल ऍक्टिव्हिटी बद्दल आपण सांगितले, ट्रॅफिक बद्दल सांगितले, इतर समस्याबद्दल सांगितले. नक्कीच हे सिरियसली आम्ही घेतो. हे मी काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवतो. गोगो पेपर बद्दल मला माहिती नाही होती. ते गोगो पेपर याची मोहीम आम्ही चालवतो. ALCB च्या माध्यमातून ते मोहीम आम्ही चालवतो आणि जिथे जिथे गांजा विक्री होतात असे लोकांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर नक्कीच मोठी कारवाई होणार आहे. नागपूर सिटीजन कुछ पुलिस वालों का संरक्षण आहे, या सगळ्या गोष्टी सांगितली. अवैध धंदेमध्ये ज्या पोलीस वाल्यांचं संरक्षण आहे असे पोलीस वाल्यांना आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न आमचा राहील. आणि आम्हाला माहिती आहे भंडाऱ्याची जनता त्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचून देणार आहे. आणि आपल्याला मी शब्द देतो, असे लोकांवर मोठा ऍक्शन आम्ही घेणार आहे. लोकसत्ताचे जे प्रतिनिधी आहे कविता, त्यांनी दमनी पथक इनॅक्टिव्ह आहे त्याबद्दल सांगितले. नक्कीच ते ऍक्टिव्ह होतील आणि कारवाई सुद्धा होतील. क्रीडा संकुल आणि इतर जे आपण ड्रग्स बद्दल जे गोष्टी सांगितली त्याच्यावर आपण काही कारवाई करू. ड्रग्स ओव्हरऑल जर आपण पाहिले तर ड्रग्सची समस्या एक मोठी समस्या इथे मला दिसते. ड्रग्स बद्दल आपल्याकडे काही इनोव्हेटिव्ह सजेशन असेल ते सजेशन द्या. आपण मिळून काही एक मोहीम सुरू करू ड्रग्सची अवेअरनेस बद्दल. आणि फक्त अवेअरनेस म्हणजे फक्त कारवाई केले तर म्हणजे हे समस्या समाधान होत नाही. कोणताही आजार आहे तर आजारामध्ये आपण फक्त डॉक्टरची सल्ला घेतले तर आजार दुरुस्त होत नाही, बरा होत नाही. आपल्याला वेगवेगळे उपक्रम घ्यावा लागते. जसे क्राईम आहे तर फक्त कारवाई केले तर क्राईम संपत नाही. क्राईम सोबत आपल्याला कम्युनिटी पोलिसिंग पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, आपलं सहकार्य पाहिजे. तर वेगवेगळे उपक्रम आपल्याला करावं लागेल. आपल्याकडे आपले डोक्यात काही उपक्रम आहे जे ड्रग्सवर आम्ही करू शकतात. आम्ही ऍक्शन तर नक्कीच घेणार आहे. हप्ता वसुली किंवा हे असेल तर त्यांना संपून टाकणार, त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेणार, त्याच्यावर आपण रेड सुद्धा करणार. परंतु तरी सुद्धा आपल्याला लोकांना जागरूक करावं लागेल. जे नवीन पिढी आहे त्याला जागरूक करावं लागेल. तर त्यांच्यासाठी आम्हाला आपली गरज पडणार. तर आपण याच्यामध्ये आमची मदत करा. गोशाला सर्वांनी जे सांगितलं, गोशालामध्ये रिचेकिंग पोलीस डिपार्टमेंट कधी करत नाही. ते पोलीस डिपार्टमेंटचा विषय नाही मला असं वाटते. जे पोलीस डिपार्टमेंटचे विषय नाही त्या विषयामध्ये आम्ही जाणार नाही. आमचं जे मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटनुसार आम्ही कारवाई करणार. इतर डिपार्टमेंटला इन्फॉर्म करतो कलेक्टर साहेबांचे मार्फत ईमेल की आपण हे काम करा. बस स्टॉप पे एक ये निश्चित में जो बताया मुझे, बस स्टॉप पे हमारी चौकी है, वहाँ आदमी नहीं रहता है और चोरियां वगैरह खूब होती हैं. नक्कीच क्राईम डिपार्टमेंटचे लोक, LCB चे लोक तिथे राहतील आणि काही अशी चोरी झाली असे बरेचसे आम्ही गँग निष्पन्न केले वर्धेमध्ये. यवतमाळचे, नागपूरचे असे बरेचसे गँग आम्ही पकडले आणि इथे सुद्धा तो गँग आम्ही पकडणार. ओव्हरलोड बद्दल RTO ला जास्त पॉवर आहे. मोटर व्हेकल डिपार्टमेंट मध्ये RTO ला जास्त पॉवर आहे. RTO आणि आम्ही दोन्ही मिळून काय कारवाई याच्यावर करता येईल ते आम्ही बघू. दारू, मोगा, काय म्हणतात, मोहा
इथे तर नक्कीच आम्ही त्याच्यावर मोठा ऍक्शन घेणार आहे. आतापर्यंत वर्धा भंडारा जिल्ह्याची हिस्ट्रीमध्ये जे कारवाई झाली नसेल त्या कारवाई दारू आणि देशी दारू आणि या लोकांवर होणार आहे. ते मी आपल्याला नक्कीच सांगतो. वर्धेमध्ये ज्या वेळेस आम्ही होते त्यावेळेस जे सीझर होता 1 वर्षाचा 4-4.5 कोटीचा होता, परंतु ज्या वेळेस आम्ही गेले त्यावेळेस सीझर किती झाला? 8 कोटी नाही, 10 कोटी नाही, 12 कोटी नाही, 44 कोटीचा सीझर केला, 44 कोटीचा सीझर केला. तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही कारवाई करतो. कॉल गर्ल्स, प्रॉस्टिट्यूशन आणि सट्टेबाबत जे माहिती दिली ते आम्ही सिरियसली घेत आहे. आपण पिन पॉइंटेड लोकेशन द्या, पिन पॉइंटेड लोकेशन द्या. रेड झाली नाही तर माझं नाव मुरुल हसन नाही, हे नक्कीच आहे. आपण सांगितले की इथे सट्टा चालू आहे, इथे दारू चालू आहे, इथे हे चालू आहे. कोणीही असो, कारवाई झाली नाही तर माझं नाव मुरुल हसन नाही. ते त्याच्यावर मोठी कारवाई आम्ही करणार आहे. आपण रायटर बद्दल सांगितले, पूल आणि जे आढळगावच्या कनपटीवर मांडले होते काही इश्यू, मला दूरचा जे होता इश्यू काय होता माहिती नाही, परंतु पोलीस डिपार्टमेंटच्या हे कर्तव्य आहे की नागरिकांसोबत चांगली रीतीने त्यांनी बोलला पाहिजे, त्यांच्या सोबत सन्मानाने हे केला पाहिजे. ते असे प्रकारच्या व्हायलन्स एक्सेप्ट नाहीये. कुठल्याही ठिकाणी जर असं झालेलं आहे तर नक्कीच त्या माणसावर कारवाई झाली पाहिजे. जे सामान्य नागरिक आहे ते टॅक्स देतात, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स देतात. आम्ही सगळे जे आहे राजा नाही आहे, आम्ही सगळे भंडाराचे लोकांचे सेवक आहे. आम्हाला आपण जे टॅक्स देतात त्यातून आम्हाला फॅसिलिटी मिळतात, आम्हाला जे सॅलरी मिळतात, आम्हाला जी गाडी मिळाली आहे, सगळी गोष्टी जी मिळाली आहे आपण टॅक्स देतात त्यामुळे आम्हाला मिळाली आहे. तर नक्कीच आपली समस्या फर्स्ट प्रायोरिटीवर राहिली पाहिजे. त्यासाठी माझा ऑफिस आणि माझा फोन तर 24/7 चालू राहणार आहे आणि माझे ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही कोणाला. डायरेक्ट आपण येऊ शकतात. मी वेळ ठरणार आहे कारण इतर काम सुद्धा करावं लागते. त्या वेळेमध्ये आपण कधीही येऊ शकतात, कधीही भेटू शकतात, कोणतीही समस्या घेऊन येऊ शकतात. भंडाराची जी आम जनता आहे त्यांना माझा संदेश राहील की या नंबरवर आपण माहिती द्या. आपल्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा आहे, कोणत्याही प्रकारची समस्या आहे तर या नंबरवर आपण व्हॉट्सअप करा, मेसेज करा. तो नंबर आहे 7822 835311 7822 835311 7822 835311. ते आपले वर्तमानपत्रामध्ये सुद्धा मी अशी आपल्याला रिक्वेस्ट करणार की आपण लिहा, हे माझा नंबर आहे. जे वेगवेगळे आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपवर सुद्धा देऊ शकतात, ग्रुपवर पाठवू शकतात. ते माझ्याकडे हे मोबाईल राहते, याच्यावर व्हॉट्सअप करू शकतात, कोणाकडे नाही आहे. मी सर्व लोकांसोबत बोलणार, जितके फोन उचलू शकतात तितके उचलणार आहे. अदरवाइज तुम्ही व्हॉट्सअप केले, एक विनंती राहील की व्हॉट्सअप केले तर चांगलं राहील, मेसेज केले चांगलं राहील. जे लोक मेसेज करणार, जे लोक सूचना देणार, हे नुरुल हसनची गॅरंटी आहे की आपला नाव पुढे येणार नाही. हे माझी आपल्याला गॅरंटी आहे, शब्द आहे, एक IPS ऑफिसरचे शब्द आहे की कोणी पत्रकार, कोणी सामान्य नागरिक ज्यांनी मेसेज दिला, माहिती दिली, त्या माणसाचं नाव मी कोणाला देणार नाही. ते डायरेक्ट माझ्याकडे, माझा पर्सनल मोबाईल आहे, ते कोणाकडे राहत नाही, RTPC कडे राहत नाही, मी हे माझ्याकडे राहते. तुम्ही माहिती दिले कोणत्याही बद्दल, कर्मचारी बद्दल, अधिकारी बद्दल, अवैध धंदे करणारे माणसाबद्दल, क्रिमिनल बद्दल, हे नुरुल हसन IPS ची गॅरंटी आहे की आपला नाव त्यांच्यापर्यंत जाणार नाही. ऍक्शन काय होणार काय नाही होणार ते वेगळी गोष्ट आहे, परंतु आपले नामाची कोणतीही
आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा इतर गोष्टी होणार नाही। हे झालं अवैध धंदेबाबत आमचा जे धोरण आहे हे आम्ही आपल्याला सांगितले की 0 टॉलरन्स इथे राहणार आहे अवैध धंदेमध्ये। अनिल देशमुख ने राज्य के चुनावों में देरी के लिए भाजपा पर आरोप लगाए और कहा कि लोकसभा चुनाव से मिले परिणाम से भाजपा और महायुति सरकार घबरा गई है। आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रपणे एकोप्याने काम केलं आणि जवळजवळ 31 खासदार महाराष्ट्रामधून निवडून आलेत। त्याच्यामुळे मोठा फटका भारतीय जनता पार्टी आणि त्यांची जी मित्र पक्ष आहेत त्यांना बसला आणि म्हणून आता विधानसभेची जी निवडणूक आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती। आणि दरवेळेस आपल्या निवडणुका ज्या जाहीर झाल्या इलेक्शन कमिशनने जे जाहीर केलं त्यामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र एकाच वेळेस या निवडणुका जाहीर झाल्या, या निवडणुका एकत्रपणे होत होत्या। पण यावेळेस महाराष्ट्रातली परिस्थिती जी सध्या आहे ही भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आल्यानंतर कशा पद्धतीने या निवडणुका आपल्याला पुढे ढकलता येईल या पद्धतीने त्यांचा प्रयत्न झाला आणि आता निवडणुका दिवाळीनंतर आता नोव्हेंबरमध्ये होतात की डिसेंबरमध्ये होतात हे पाहू। आता पुढे ढकलण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं। आमचा आग्रह होता की या निवडणुका ऑक्टोबरमध्येच व्हायला पाहिजे, पण ठीक आहे, जेव्हा केव्हा निवडणुका होईल त्यावेळेस 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही। राज्य में फिर वापसी करने के लिए उन्होंने अपनी नाकामियों पर पर्दा डालने के लिए लाडली बहना योजना शुरू की है। यदि समय पर चुनाव घोषित हो जाते हैं तो लाडली बहना योजना को शुरू नहीं किया जा सकता था, इसलिए भाजपा ने लाडली बहना योजना के जाल में बहनों को फंसाकर वापस सत्ता में लौटने का षड्यंत्र रचा है। लेकिन भाजपा इस षड्यंत्र में कामयाब नहीं होगी, क्योंकि भाजपा की सरकार ने पूरे कार्यकाल में सिर्फ जनता के साथ वादा खिलाफी ही की है। एकदम खरी गोष्ट आहे, आदिवासींच्या बजेटमध्ये कमी केलेत, तुमची नगरपालिका महानगरपालिका यांचे डेव्हलपमेंटचे पैसे वळवलेत। तुम्ही महानगरपालिकेच्या सीओना जाऊन विचारा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारा, हे सर्व पैसे त्यांनी वळवले आहेत। आणि एक अजून सांगतो, ही लाडली बहीण योजना यांनी जी चालू केली ना या भारतीय जनता पार्टीला कोणती लाडली बहीण असो का लाडला भाऊ असो, हे फक्त लाडल्या खुर्चीसाठी फक्त चालू आहे। हे फक्त यांनी जी तरतूद केली आहे 46,000 कोटीची आहे तरतूद, संपूर्ण तुम्हाला योजना राबवायची असेल तर फक्त काही महिन्यासाठी ही योजना भारतीय जनता पार्टी राबवणार आहे। इलेक्शन आहे तो पण योजना राबवायची, 2-3 महिने महिलांना लाभ द्यायचा, इलेक्शन झालं की राम राम, काही लाडली बहीण नाही, काही लाडला भाऊ। बदलापुर की घटना पर उन्होंने कहा कि पूरे देश की जनता ने टीवी पर बदलापुर की जनता का आक्रोश देखा है और कोर्ट ने तब पुलिस और सरकार को लताड़ लगाई है। बदलापुर में जिस स्कूल में 2 मासूम बच्चियों से दरिंदगी हुई, उस स्कूल का संचालक एक भाजपा कार्यकर्ता है, इसलिए दुष्कर्म को छुपाने का प्रयास किया गया। माता पिता को 13 घंटे तक पुलिस थाने में बिठा कर रखने के बाद भी रिपोर्ट दर्ज नहीं की गई, जिसके कारण आम जनता सड़क पर आ गई। भाजपा का महिला बहनों को सक्षम बनाने का दावा खोखला और झूठा है। हमारी सरकार आएगी तो राज्य में कड़े कानून बनाकर महिलाओं की रक्षा करेंगे। बदलापूरच्या घटनेचा जो उल्लेख आपण केला, अतिशय दुर्दैवी अशी घटना, 3.5-4 वर्षाच्या मुली अशा पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार होतो आणि अत्याचार झाल्यानंतर ती शाळा, या आदर्श शाळेमध्ये ही घटना घडली। ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची कार्यकर्त्याची असल्यामुळे हे प्रकरण कसं दाबता येईल याचा 3-4 दिवस प्रयत्न झाला। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, 4 दिवस हा प्रयत्न झाला, शाळेने प्रयत्न केला, वरच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला की प्रकरण तिथल्या तिथे दाबला गेलं पाहिजे। पण 4 दिवसानंतर त्या पीडित मुलीच्या आईने जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली दाद मागण्याचा प्रयत्न केला, तिथे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, तिची आई गरोदर असताना सुद्धा 13 तास तिथे गुन्हा दाखल करून घेतला नाही, तिला बाहेर बसून ठेवलं। म्हणजे कशा पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टी सरकार काम करते आहे।
ती शाळा कोणाच्याही असो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची असो की अजून कोणाची असो, पण अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर त्या पीडित महिलेला त्यांनी तर न्याय मिळायला पाहिजे. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो आणि भारतीय जनता पार्टी तिथे प्रकरण दाबून ठेवते. देवेंद्र फडणवीस ही घटना घडली त्याशी दिल्लीला गेले आणि दिल्लीहून त्यांनी स्टेटमेंट दिलं की नाही, पोलिसांनी कोणत्याही पद्धतीनं FIR दाखल करण्यासाठी वेळ लावला नाही, अशा पद्धतीने दिल्लीहून त्यांनी जाहीर केलं. आणि हजारो लोक जेव्हा रस्त्यावर आले, प्लॅटफॉर्मवर रेल्वे पटरीवर आले, तिथे आक्रोश करत होते आणि महाराष्ट्र संपूर्ण पेटला होता. अतिशय सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या अतिशय तीव्र भावना होत्या. आणि अशा वेळेस तरी देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्रामध्ये येऊन हे संपूर्ण प्रकरण हाताळायला पाहिजे होतं. पण दिल्लीहून स्टेटमेंट देत होती की नाही, पोलिसांनी कोणत्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावला नाही. आणि अशा पद्धतीने ज्या घटना या 10 दिवसात जवळ 12 घटना अशा घडलेल्या आहेत. त्यामध्ये बदलापूर असो, कामठी असो, पुणे असो, नाशिक असो, अकोला असो, अशा अनेक ठिकाणी घटना घडल्या आहेत आणि त्या बाबतीत गृहमंत्र्यांनी लक्ष देने की आवश्यकता है. वे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं की बैठक लेकर आगामी चुनावी तैयारियों के दृष्टिकोण से मार्गदर्शन प्रदान करने शहर में आए थे. उन्होंने कहा कि गोंदिया भंडारा जिले की 7 विधानसभा में से 3 विधानसभा में हमारी दावेदारी मजबूत है. तिरोडा, अर्जुनी, मोरगांव और तुमसर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का ही उम्मीदवार मैदान में होगा. तुमसर शहर के पास कोष्टी शिवनी खेत परिसर में एक अज्ञात व्यक्ति का शव पानी में तैरता हुआ मिला, जिससे परिसर में सनसनी मच गई. घटनास्थल पर मृतक की चप्पलें और रेलवे टिकट मिला. बताया गया है कि उक्त ट्रेन टिकट गंगाझरी से तुमसर यात्रा का है. घटना की जानकारी मिलते ही तुमसर पुलिस मौके पर पहुंची और घटनास्थल का पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए तुमसर उप जिला अस्पताल भेज दिया. घटना के आगे की जाँच तुमसर पुलिस कर रही है. सावने तहसील के वाकी में स्थित बाबा ताजुद्दीन का प्रसिद्ध दरबार है, जहां चमत्कारों की कभी कोई कमी नहीं रही. आज भी यहां इमली का पेड़ मौजूद है, जिसके नीचे बाबा ने अपने 12 वर्ष गुजारे थे. दरबार में हर गुरुवार को भक्तों का मेला लगता है. ऐसे में अचानक दरबार परिसर में भक्तों को पदचिन्ह दिखाई दिए. लोगों को कुछ समझ नहीं आ रहा था, क्योंकि ये पदचिन्ह मिटाने से भी नहीं मिट रहे थे. ऐसा कहा जा रहा है कि बाबा ने साक्षात दरगाह के सामने वाले झंडे के पास दर्शन दिए. सुबह 4:30 बजे दरगाह की सेवाधारी महिलाएं परिसर की सफाई करने आई. उन्हें कदमों के चमकते निशान दिखाई दिए. उन निशानों को बार बार रगड़कर पोंछा गया, लेकिन वह निशान नहीं मिटे. कुछ देर बाद भक्तों का दरबार में आना शुरू हो गया और इसकी जानकारी दरगाह के डहाके पाटिल को दी गई. बाबा के पद चिन्हों की खबर आग की तरह परिसर में फैल गई. इन निशानों को देखने भक्तों की भीड़ इकट्ठा होने लगी. शुक्रवार को दिन भर सोशल मीडिया पर भी दरबार के इस चमत्कार की चर्चा रही. दरबार की सेवाधारी महिलाओं ने बताया कि बाबा के कदमों के निशान दरगाह परिसर में उमड़े हैं. उन कदमों के निशान का साइज 11 इंच है और बाबा की पादुका साइज भी 11 इंच का ही है. 8 अगस्त के दिन बाबा के कदम भी 8 ही नजर आ रहे हैं. ऐसे में भक्त इसे चमत्कार के नजरिए से देख रहे हैं. इन निशानों को देखने लगातार भीड़ उमड़ रही है और इन पद चिन्हों की भक्त पूजा भी कर रहे हैं. देश भर में महिलाओं और नाबालिग लड़कियों के साथ दुष्कर्म को लेकर व्यापक आक्रोश के बीच देवरी के एक 13 वर्षीय स्कूली छात्रा के साथ 2 बार छेड़छाड़ की घटना सामने आई है. पुलिस ने लड़की की शिकायत पर मामला दर्ज कर परसटोला निवासी आरोपी खुशहाल कैलाश राउत को गिरफ्तार कर लिया है. इस घटना से पीड़ित लड़की के माता पिता के साथ साथ समाज में यह डर पैदा हो गया है कि शहर में नाबालिग स्कूली छात्राएं सुरक्षित नहीं है. देवरी थाने से कुछ ही दूरी पर स्थित शिवाजी चौक पर पीड़िता अपने निजी हॉस्टल से स्कूल जा रही थी. इसी दौरान शिवाजी चौक स्थित स्टार कंप्यूटर के पास आरोपी खुशहाल राउत मोटरसाइकिल से आया और लड़की का हाथ पकड़कर मोबाइल फोन लेने को कहा. जब लड़की ने इनकार किया तो उसने उसे जान से मारने की धमकी दी. फिर अगले दिन सुबह 10:30 बजे उसने पीड़ित लड़की का पीछा किया. स्कूल के सामने उसका हाथ पकड़ लिया और धमकी दी कि मुझसे बात करो, नहीं तो मैं तुम्हें मार डालूंगा. उसके साथ छेड़छाड़ की. लड़की जोर जोर से चिल्लाने लगी तो आरोपी वहाँ से भाग गया. छात्रा ने घटना की जानकारी छात्रावास अधीक्षक को दी और थाने पहुंची. उसकी शिकायत के आधार पर पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया और आरोपी को गिरफ्तार कर लिया. देवरी पुलिस ने जब उसे न्यायालय में पेश किया तो न्यायालय ने उसे जेल भेज दिया.
कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद और राष्ट्रीय बजरंग दल ने 29 अगस्त को गोंदिया में पहली बार निःशुल्क दही हांडी का आयोजन किया। अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद और राष्ट्रीय बजरंग दल द्वारा कई गतिविधियां संचालित की जा रही है और इस वर्ष पहली बार गोंदिया के नेहरू चौक पर एक भव्य निःशुल्क दही हांडी का आयोजन किया गया। विजेता टीम को आयोजकों की ओर से 21,000 रुपए का नगद पुरस्कार दिया जाएगा। इस दही हांडी उत्सव में गोंदिया जिले के बाल गोपाल की बड़ी संख्या में सहभाग ले, ऐसा आवाहन आयोजकों ने किया है। गोंदियातील महत्त्वाचे जे चौक आहे नेहरू चौक, जिथनं प्रत्येक गोष्टीची सुरुवात गोंदियात झालेली आहे, तिथनंच आमचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेद्वारा पहिल्यांदा ह्या वर्षी दहीहंडीचा कार्यक्रम केला जाणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमचे प्रयत्न आहेत की ग्रामीण भागातील जे प्रतियोगी आहेत त्यांनी उत्साहाने भाग घ्यावा। ह्या वर्षी आम्ही 21,000 रुपये प्रथम पुरस्कार ठेवलेला आहे। अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल के द्वारा जन्माष्टमी के पावन पर्व पर 29 तारीख दिन गुरुवार शाम 4 बजे से 8 बजे तक निःशुल्क भव्य दही हंडी प्रतियोगिता का आयोजन किया गया है। मैं सभी गोंदिया जिले वासियों, नगर वासियों, माताएं बहनों, नन्हे मुन्ने बच्चों, युवा साथियों से आह्वान करता हूं कि इस जो निःशुल्क दही प्रतियोगिता है, दही हंडी प्रतियोगिता में भाग लेकर के अपना कला, जो अद्भुत कला जो मटकी फोड़ने का है, वो आकर के यहाँ पर दिखाए अपने समाज को और आनंद भी उठाए। दही हंडी कार्यक्रम जो आपने रखते हो निःशुल्क, इसमें कोई एंट्री फीस नहीं है। जिस ग्रुप को अगर कला है मटकी फोड़ने की 25 फुट की, कि मैं 25 फुट के ऊपर की मटकी फोड़ सकता हूँ, वो अपनी कला आकर दिखाए समाज को, ताकि एक अच्छा आनंद मिले आए हुए दर्शकों को देखने में भी कि नहीं कार्यक्रम ऐसा होना चाहिए। हालांकि ये खुशी का पर्व है, जो हमारे कृष्ण भगवान जन्म हुआ आज, और हर कोई मटकी का आयोजन करता है, खुशी में नाचते हैं, गाते हैं, हर मोहल्ले में, हर गलियों में कार्यक्रम होता है। पर एक प्रतियोगिता का हम नाम दिए कि शायद प्रतियोगिता एक संदेश जाएगा कि हम मटकी फोड़ते हैं और फोड़ने में कितना हम जोखिम उठाते हैं, और एक अच्छा कला दिखाने में कि हर ग्रुप को अपना अवसर मिले। बीएस क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। रात के अंधेरे में चोरी की नियत से छिपे आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया और भंडारा पुलिस ने उसके खिलाफ मामला दर्ज कर लिया है। केशोरी थाने के तहत फिरियादी अपने घर पर खाना खा रहा था। उसी बीच आरोपी शराब पीकर फिरियादी के पान टपरी पर आया और तुम पान टपरी की लाइट रात भर शुरू रखते हो कहकर विवाद कर गाली गलौज की। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। घर से निकले युवक का शव कोरम्बी रोड स्थित तालाब में मिला। मृतक अजय मानसिक रोगी था, इसलिए वह हमेशा बिना किसी को बताए कहीं चला जाता था। भंडारा पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। भंडारा पुलिस ने नशे में धुत ड्राइवर के खिलाफ कार्रवाई की। कार्रवाई किए जाने वाले आरोपी का नाम दैत मांगले निवासी चंद्रवीर शालिग्राम मडावी, उम्र 42 वर्ष है। तुमखेड़ा निवासी सुरेश बनोटे, उम्र 35 वर्ष को सांप ने काट लिया। उसे मेडिकल कॉलेज में भर्ती कराया गया, जहां उसका इलाज चल रहा है। शहर पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। रामनगर थाने के तहत सुदिया टोला स्थित एमएससीबी कॉलोनी परिसर में गड्ढे में गिरकर एक 65 वर्षीय वृद्ध की मौत हो गई। रामनगर पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। दरेकसा के रेलवे पोल के समीप एक 30 से 35 वर्षीय व्यक्ति की ट्रेन से कटकर मौत हो गई। रेलवे पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर लिया है।